नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे चिवळच्या भाजीच्या वड्या. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर याच्यासाठी आपण 1 पाव चिवळ घेतली आहे. चिवळ स्वच्छ धुवून साफ करून बारीक कापून आपण घेतली आहे. यात अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप बेसन, 1 टेबलस्पून रवा, 1 टीस्पून सांबार मसाला आणि हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरं आपण मिक्सरला वाटून घेतलं आहे. ते आपल्याला 1 ते 1.5 टेबलस्पून याच्यामध्ये घालायचं आहे. तर हे असं आपण जाडसर वाटून घेतलेलं आहे. इथे आपण चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, हळद अर्धा टीस्पून, तिखट 1 टीस्पून, तेल 2 टेबलस्पून. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि याचा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे. चवीला खूप छान होतात या चिवळच्या भाजीच्या वड्या. तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपल्याला थोडा घट्ट असा हा डो बनवून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा डो तयार झालेला आहे. डो तयार झाल्यानंतर आपण हा 5 ते 10 मिनिट सेट होऊ दिलेला आहे. आपल्याला याचे रोल बनवून घ्यायचे आहेत. तर चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि यात आपल्याला हे असे रोल बनवून वाफवून घ्यायचे आहेत. तर इथे आपण हा एक रोल बनवलेला आहे आणि असेच आपल्याला हे सगळे बनवायचे आहेत. तर याच्या आधीही मी चिवळच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, बघायला विसरू नका. तर हे असे रोल आपण याचे बनवलेले आहेत आणि हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर 15 मिनिट आपण हे वाफवून घेणार आहोत. तर इथे रोल तयार आहेत आणि इथे भांड्यात आपण पाणी घेतलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे. याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 15 मिनिट हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. इथे आपले 15 मिनिट झालेले आहेत आणि रोल छान वाफवल्या गेले आहेत. हे थंड झाल्यानंतर आपल्याला अशा याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. तर इथे वड्या कापून झालेल्या आहेत. याच्यासाठी आपण एक तडका बनवणार आहोत. इथे आपण पॅनमध्ये तेल घेतलं आहे. यात 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, कढीपत्त्याचे 8 ते 10 पानं, कोथिंबीर, तीळ 1 टीस्पून, 1/4 टीस्पून हळद, अर्धा टीस्पून हिंग आणि हे सगळं आपण असं छान मिक्स करून घेतलं आहे. आपला तडका इथे तयार झालेला आहे. हा आपण याच्यावरती घालणार आहोत आणि तर या आपण शॅलो फ्राय पण करून घेऊ शकतो. खोबऱ्याचा किस आपण इथे याच्यावरती घातलेला आहे. तर इथे आपल्या या चिवळच्या भाजीच्या वड्या तयार झालेल्या आहेत.